सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कालपासून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करायला सुरुवात केली आहे। या महामार्गावर एकमेव असलेल्या कशेडी बोगद्यांची त्यांनी पाहणी केली आहे। कशेडी बोगद्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि अंतर देखील वाचणार आहे। दरम्यान कशेडी बोगद्याला गळती लागत असल्याने तो धोकादायक ठरू शकतो, पण धोका निर्माण होऊ नये यासाठी गळती थांबवण्याचे प्रयत्न केले जातील, असं शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी सांगितलं आहे। जिथं असलेले लिकेजेस प्रोसेसमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये दुरुस्त केलं, मला वाटतं अजून मेंटेनन्समध्ये असं करून घेऊ। थोडं शेवटी टनल आहे, अख्खा डोंगर त्याच्यावर आहे, व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही, कुठंतरी हे राहणं, पण आपण म्हणताय ते बरोबर आहे। त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तुस्थिती आहे। त्यासाठी लागणारं जे मेंटेनन्सचा विषय असेल तो करून घेतला जाईल किंवा केला पण आहे, आणि अजून लागलं तर अजून करू आपण। पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं, आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे। या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत।